नमस्कार मित्रांनो, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये MPSC तर्फे गट क पदाची भरती घोषित झाली असून या भरतीच्या माध्यमातून 2619 जागा भरण्यात येणार आहेत. त्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायचा आहे. तर बघा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे. म्हणजे आपल्याकडे अजून 13 दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. तर आता पदानुसार इथं आपण जागांचा तपशील बघूया. तर बघा, टोटल 5 पदे असून सर्वात प्रथम आहे लिपिक टंकलेखन 1864, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक 461, कर सहाय्यक 282, उद्योग निरीक्षक 9, तांत्रिक सहाय्यक 3. अशा टोटल बघा इथं 2619 जागा भरण्यात येणार आहेत. आता यानंतर बघा, पदनिहाय शैक्षणिक पात्रता. आता यासाठी अर्ज करताना शैक्षणिक पात्रता महत्त्वाची, ती कशी आहे बघा. उद्योग निरीक्षकसाठी अभियांत्रिकी पदवी, तंत्रज्ञान डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेची पदवी असणं आवश्यक आहे. आता तांत्रिक सहाय्यक इथं 2 जागा असून या 2 नंबरचं पद असून यामध्ये बघा कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक आहे. 3 नंबरचं पद आहे कर सहाय्यक पदवी, तसेच मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट असणं आवश्यक आहे. सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक 10वी उत्तीर्ण, तसेच ऑटोमोबाईल मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा पदवी व समतुल्य पात्रता असणं आवश्यक आहे. सर्वात लास्टच म्हणजे लिपिक आणि टंकलेखन सर्वात जास्त जागा आहेत. पदवी तसेच मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट आपल्याला असणं आवश्यक आहे. आता बघा, आपण शैक्षणिक पात्रता बघितलं तर वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क बघूया. अर्ज जर वयोमर्यादा जर बघितली आपण तर बऱ्यापैकी इथं 19 ते 38 वर्ष ठेवण्यात आलेले आहे. आरक्षणाच्या नियमानुसार इथं आपल्याला सूट ही मिळणारच आहे. तर इथं कर सहाय्यक या पदासाठी 18 ते 38 वर्ष इथं वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. आता ऑनलाईन अर्ज करताना आपल्याला फी किती भरायची आहे बघा. ओपन कॅटेगरीसाठी 394 रुपये आहे. OBC आणि इतर कॅटेगरीसाठी 294 रुपये, तर माजी सैनिकसाठी 44 रुपये फक्त इथं फी ठेवण्यात आलेली आहे. आता वेळापत्रक कसं आहे महत्त्वाचं तारखा 25 जूनला इथं हा भरती जी आहे ती घोषित करण्यात आली असून 31 जुलै म्हणजे अजून 13 दिवस आहेत तर आपल्याला भरती ओपन राहणार आहे. 27 सप्टेंबरच्या दरम्यान CBT कॉम्प्युटर बेस्ड पूर्वपरीक्षा होणार आहे. आता महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तर बघा कसे आहेत. ही नेमकी कशासाठी घेतली तर महाराष्ट्र शासनाचे जे विविध शासकीय ऑफिस असतात त्यामध्ये या भरतीच्या माध्यमातून आपल्याला सरकारी नोकरीची जागा उपलब्ध करून देण्यात येते. एकूण किती जागा आहेत तर 2619 जागा आहेत. सर्व पदासाठी टंकलेखन आवश्यक आहे तर नाही, केवळ कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखन या 2 पदासाठी मराठी व इंग्रजी टंकलेखनाच्या अट ठेवण्यात आलेली आहे. अर्ज शुल्क किती आहे तर 394 रुपये अर्ज शुल्क आहे. पूर्व परीक्षा ही 27 सप्टेंबर 2026ला होणार आहे. निवड झालेल्या नियुक्तीचे ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही असू शकते, याची आपण नोंद घ्यायचं आहे. अधिक माहितीसाठी बघा वेबसाईट mpsc.gov.in व्हिजिट करायचं आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो बघा, इथं आपल्याला अगदी 10वी पासवर सुद्धा सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आलेली असून यासाठी आपण लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. आपल्या संदर्भात आणखी काही प्रश्न शंका असतील तर जरूर आम्हाला कमेंट करून विचारा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.